बरं मला सांगा की तुमच्या वडिलांच्या काळात तुमच्या काळामध्ये अशी कोणती बैल झाली की तुमचं नाव रगरूपाला आणलं त्या बैलांनी? आमचा पहिला तोच बैल स्टार्टिंगला तो बैल लांडवाडीचा होता, तिकडे दुष्काळ पडला म्हणून तो इकडे आमच्या इकडे चराय आला. तो त्या टायमाला मी बैल तो 750ला घेतला होता. काय वडीलही नव्हतं, इथं मोठा भाऊ नव्हता, मी तो बैल घेतला 72 साली. तिथून पुढं तो नादच लागला. आणि पहिल्याने कसं आमच्या वडिलांचं आणि त्यांना लय गाड्याचा नाद, पण परिस्थितीच्या टायमाला त्याची नव्हती, नाजूक होती. वडील जर सगळ्यांना ती कराय काय जाई तर मागं खाणार होती जास्त. त्यामुळं मग तिथून पुढं मात्र 72 सालापासून मग ते चालूच झालं. मग ते अजून गाडीच उडतात. तुमच्या आठवणीतली तुम्ही घेतलेली बैल त्यांचा काही पाठीमागचा इतिहास असेल तुमच्या आठवणीत असेल तर ते त्यानंतर काय काही दिवसांनी आला ना काम करायचं, मग मी गेलो मुंबईला निघून. कोणी कोणी इकून तिकून हातभार लावून मग तो गाडा चालला आपला सरळ पुढं 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 असते. एकदम तर घास नाही ना, दमादमाने चालला. बरं आता मला सांगा की जुनी पद्धत बैलगाडीची आणि आताची नवीन पद्धत लय फरक, याच्यातला काय फरक आहे? लय फरक. अहो याला जायचे आपल्या थापलिंगला गाड्या वाळूची पुती टाकायची 2-2 भरलेली आणि मग गाड्या पितात. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी संतोष आणि स्वागत करतो तुमचं शेतकरी ब्रँड पुणे यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आलोय आंबेगाव तालुक्यामध्ये घोडेगाव ह्या गावामध्ये. गाव आणि काळे जुगलबंदी मुलाखत खूप छान झालेली, तर बघायला विसरू नका. नवीन असाल सबस्क्राईब करा. कशी वाटली मुलाखत कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद. का त्यांनी 10-5 रुपयाच्या एवढ्या घ्यायचं का सगळ्यांना देणार? तुम्ही जरी निघून आले घरी तरी तुमच्या वाटीचे सुद्धा घेऊन येणार. एवढी पद्धत होती, लोक जमायची. हातवानी गडीन तुला शेळी एवढा बैल धरता येईना.
दादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. जय शिवराय जय शंभूराजे. जय शिवराज शिवराज. तर माझे नाव सागर महादेव काळे. ही बारी कुणाच्या नावे पडते? सीताराम बाबाजी काळे आणि किसन शेठ सीताराम काळे. थोडक्यात आपल्या दावणीचा परिचय द्या. दावणीचं हे आपलं आदित्य शांताराम काळे सर्व इकडे. आदित्य शांताराम काळे यांची ही लक्ष्मी नावाची गोडी ही आपल्या बारी पुढे असते. हा आपल्या बारी पुढे असते. बरं हिची खत कोड सांगा बरं जरा. याच्यात गुण अवगुण दोन्ही पण सांगा. गुणबिन हे बवरे बिवरे आपण हे सगळं बघून घेतलं हिचं नाही का. सगळं क्लिअर आहे. बाल बवरी क्लिअर आहे. याचं नाव सांग. याचं नाव सुंदर आहे. कुठं घेतला होता? हा खेडमध्ये खेप आली होती. खेपामध्ये घेतला होता. कधी घेतला होता काय? ते झालं 2 वर्ष त्याला. आता जाती कसं आहे? जाती चौसा आहे. जात कोसा आहे ना? कोसा जाते. बरं हा पळतो कुठं? हा पहिले सुरुवातीचे 2 वर्ष कांड्यावर काढले त्यांनी आणि आता हे सीजनला आपण जोगटाला घेतला होता त्याला. पहिले सुरुवातीला पिंट्या नावाचा बैल आहे. सावड होती गजाबा मारुती तळेकर म्हणून. त्यांच्या सावडी संघ त्या बैला संघ माग घेतला होता. पिंट्या नावाचा बैल आहे त्या बैला संघ माग घेतला होता. बरं कोणत्या साईडला चालतो हा? हा उजवीला चालतो. याचं नाव सांग. याचं नाव वजीर आहे. हा कधी घेतला होता? हा आता 7-8 महिने झाले. कुठली खरेदी? ही इथं वाड्यामध्ये खेप आणली होती त्यांच्याकडून घेतला होता. आता कुठं पळतो? आता तो 3 गाडी झाली कांड्यावर घेतला आपण. आता जाती कसं आहे? आता ती आदत आहे. म्हैसूर. हा म्हैसूर. हा आमचा हिंद केसरी अशोक नाव याचं. बरं हा कुठं घेतला होता? हा गणेश सदाशिव गाडी मामाचा मुलगा आहे. हा बजरंग दलाचा अध्यक्ष त्याने आपल्याला दिला होता. त्याच्याकडून आपण आणला होता. याला घेतलेले किती वर्ष झाली? याला आणलेले 14 वर्ष झालेली. त्यांच्याकडून आणलेलं आपण 5 वर्ष झाले. हा त्यांच्या 8 वर्ष. हा कुठं पाठीचा असतो पळ? हा जिद कमी ती देतो. बरं हा कोसाच आहे मला वाटतं. म्हैसूर बालकची. बरं बोलून नाव सांगा पहिले तुमचं. शंकर सीताराम काळे. सांगा सुरुवात करा. सांग करा सुरुवात. माथाडीच होतो मुंबई. 30 वर्ष माथाडी. बरं मला सांगा की तुमच्या वडिलांच्या काळात तुमच्या काळामध्ये अशी कोणती बैल झाली की तुमचं नाव रगरूपाला आणलं त्या बैलांनी? आमचा पहिला तोच बैल ज्ञानी. स्टार्टिंगला तो बैल लांडवाडीचा होता. तिकडे दुष्काळ पडला म्हणून तो इकडे आमच्या इकडे चराय आला. तो त्या टायमाला मी बैल तो 750ला घेतला होता. काय वडील हे नव्हतं इथं मोठा भाऊ नव्हता. मी तो बैल घेतला 72 साली. तिथून पुढं तो नादच लागला. आणि पहिल्याने कसं आमच्या वडिलांचं आणि त्यांना लय गाड्याचा नाद. पण परिस्थितीच्या टायमाला तशी नव्हती. नाजूक होती. वडील जर सगळ्यांना ती कराय काही जाई तर मागं खाणार होती जास्त. त्यामुळं मग तिथून पुढं मात्र 72 सालापासून मग ते चालूच झालं. मग ते अजून गाडीच उडतात. बरं तुमच्या आठवणीतली तुम्ही घेतलेली बैल त्यांचा काही पाठीमागचा इतिहास असेल तुमच्या आठवणीत असेल तर ते सांगा. त्यानंतर काय काही दिवसांनी याचा बाप आला ना काम करायचं. मग मी गेलो मुंबईला निघून. कोणी इकून तिकून हातभार लावून मग तो गाडा चालला आपला सरत पुढं 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 असते. एकदम तर घास नाही ना. दमादमाने चालला. बरं आता मला सांगा की
जुनी पद्धत बैलगाडीची आणि आताची नवीन पद्धत लय फरक, याच्यातला काय फरक आहे? लय फरक. अहो याला जायचे आपल्या थापलिंगला गाड्या वाळूची पुती टाकायची 2-2 भरलेली आणि मग गाड्या पितात. असं जागी आता गाडा ये पोर म्हणले तरी वडी पळाते. तो गाड्या चाक तरी हलत होत का? गडी कस आता कालची हळकुंड उठतच. अरे काय तस करून बघा मग तशा हे दाखवा. आताची मर्यादा नाही राहिली का मर्यादा? नाही ना. कालच्या पोर उठून का ते गोरकन पहिलीने आमच्या टायमाचे पहिलं होत. जरी सामनीवाला आपल्यापेक्षा वडील झाले तो जरी आला ना आपण काही करता असं लगेच असतो माग टाकलं. आता ती नाही राहिली, ओळखीच राहिले नाही कोणची नाही. इथं आमच्या गावचं म्हणलं ना एवढी गाव बुरशावाडी गुंडळवाडी वाडा इकडं लांडगेवाडी इकडं तळकरवाडी डाकळ जर म्हणलं अशी घाबरून राहायची. घाबरून इतकी एकी होती. लोक चांगली होती पहिली. लोक जी होती ना चांगली होती. आताची गायची मार खाऊन येतील पण द्यायची नाही. पहिले लोक पहिल्याने म्हणजे सरळ जरी गाडा पळाला तरी लोक फेट वगैरे उडवत चालायचे. आणि आता एकच नंबर पाहिजे. प्रत्येकाला वाटतं मला नंबर पाहिजे. आता पहिलवान जर आखाड्यात उतरला तो पडन का हा पड. तो काय आलाय जिखायचा आलाय तो जिखायचा आला मग त्यातलं कोणीतरी एक जिंकणारच ना. बरोबर आहे. तसं गाड्याच आहे. प्रत्येक जागी आपण म्हणतो बाबा माझी ज्वारी बसली पाय नाही बसू शकत. बरं आता तुमच्या जुन्या आठवणी ज्या आहेत जिथं भारी बसलेली आहे तुमची पहिल्यामध्ये हा तर असं आहे ना एखादा तुमच्या आठवणीतला एक घाट सांगा की जिथं तुम्हाला खूप आनंद झाला होता. आम्हाला कडघाट वाडा परत इकडे याला वारुवाडी वारुवाडीतले काही बाहुडी इकडे चांगले झाल्या वाऱ्या. पहिले नाही असं होतं. आता एवढी आल्यात ना गाडी नंबरात बसली का त्यांनी 10-5 रुपयाच्या एवढ्या घ्यायचं का सगळ्यांना देणार. तुम्ही जरी निघून आले घरी तरी तुमच्या वाटीचे सुद्धा घेऊन येणार. एवढी पद्धत होती. लोक जमायची. आता हा वडिलांचा जो वारसा तुम्ही जपला त्याच्यानंतर तुमच्या जुन्या बैलांचं तुम्ही सांगितलं पण आता ह्या नवीन बैलांची म्हणजे कशी हे ती सिस्टीम चांगलीच आहे. ती पण पोर घेतात आणतात नाही बारी बसली तरी कोणता तरी आणून बारी करतातच पोर. पण आता इथं सगळी जी पोर आहेत सगळी यंगच आहेत. आता काही लोकांचं कसं म्हणणं असतं की बाबा गाड्यामुळं पोरं वाया गेली. तर हे खरं आहे का तुमच्या? आता तुम्ही वाडवडील आहेत तुमचं ज्ञान मोठे तर हे तुमच्या निदर्शनात कुठं येतंय का असं काय म्हणतो? तसंही थांबा 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 कसं आहे माहितीये का आज तुम्हाला छंद आहे का तुम्ही या पोराला बोलवती नाहीत का त्या पोराला तुम्ही म्हणती ना बाबा हे चल रे आमच्या गाड्या संघ का किंवा आता कसं झालं पार पिढीला तो नाद लागलेला आहे. पण आई बाप काय काय दूषित कोणाला ठरवितात बैलावाल्याला का बाबा आता ह्या पोराला नाद नाही आणि त्या पोराला तुम्ही बळच नेले. कोणी नेत नसतं. बरोबर आहे. तुमच्या पोराला का बळ हा म्हणत नाही बघा गाडी चढा आणि जाऊ आपण चल बाळा असं काय कोणी म्हणत. त्याचा छंद ते येतं पण आई बाप त्याची दूषित कोणाला ठरवितात बैलावाल्याला ठरवितात. आता मला सांगा की आता तुमचा अनुभव खूप दांडगा आहे. आता ही वासरं जर बघून घ्यायची म्हणलं आता ही नवीन पोरं जी आहेत आता ही ह्या क्षेत्रामध्ये उतरायला लागलेत आणि याची एक गोडी आणि आवड निर्माण व्हायला लागली. तर
वासर घेतात 1.25 लाखाची, 2 लाखाची, 3 लाखाची, 5 लाखाची, 10 लाखाची घेतात. ती वर्षभर पळतात आणि वर्षाने परत रिटर्न होतात. तुम्हाला सांगू याच्या मागचं कारण काय असं? ते कारण सांगू मी तुम्हाला. वासरं घेतली, वासरं जर आपण पळत्यात ती सारखी जर पळीत राहिलो तर वासरं रिवास मागे येणार आणि त्याच वासराला तुम्ही गॅप दिला तर ती वासरं 12 महिन्याने आणखी जास्त चालणार. तुमची पळत्यात वासरं, मग तुम्ही काय करणार? प्रत्येक यात्रा करणार. प्रत्येक यात्रा करून वासरं पळती नाही, ती बारीक असतात. ती काय करतात? आज एखाद्या पोरला आपण मारायला लागलो, ते काय करणार आहे? माराच्या ब्यानी पुढंच पळणार का नाही? मग तशी ती वासरं पण आहे ना, वासरं माराच्या ब्यानी पुढंच पळत राहतात. आणि ती जर मोठी झाली, मोठं झाल्यावर पोर तरी आपल्याला घाबरतं का? नाही. आणि मग ती वासरं तशीच करतात. ती काय करतात? वासरं निश्चित पळायची, मग ती कशी निश्चित पळत, मग आपण काय म्हणणार? लय पळत माझी वासरं सारखीच. मग ती सारखी पळवल्यामुळं ती वासरं तवा जीव काढतात. पण पुढच्या ब्याला वर्षांनी वासरं आपाप रिवास मागे येतात. कशामुळं? तर आपल्या हातामुळे येतात. त्या वासरांना दोष द्यायचा नसतो बैलांना. बरं, आता तुम्ही वासरू पारखायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये काय बघितलं पाहिजे? वासराची नख्या, ही नागपुड्या, काळ्या नखीचं, काळ्या खोराचं, गाजऱ्या काळ्या याचं नाही चालत वासरू जास्त. परत हे देखणं बिकणं थोडस दिसलं पाहिजे. निश्चित वासरू काही अर्ध पार खोडीचं वासरू घेतलं तरी ते पळत. खोडीची वासरं येत ना ती जास्तच पळत आहेत. पार नागपुड्या वाकड्या असू द्या, तोंडा वाकड्या असू द्या, पण ती वासरं पळत आहेत. आणि आमच्या काळात असं होतं की आम्ही 20 फुटावरूनच बैल आमची पळायची. कांड लावून आम्ही बैल पळीत होतो. आता हे काय झालं, सगळी नाजूक बिगरी झालेली. बरं, आता आंबेगाव तालुक्याला पहिल्यापासून एक कुच्च कमान काढायचं हे वेळ आहे. तर म्हणजे कशी पद्धत असते, कशी सिस्टम असते याची? अहो ते कसं असायचं, तुम्ही केलं मग मी म्हणणार मला पण बनवायची ती कुस्ती. मग ते एकाचे हे असायचं. आता तुमचं मॅगीचं उदाहरण आहे त्याला. हा एवढा बैल आहे, पाठीमागे जो आता असतो. आता याला डचकत असेल, लागायला होत असेल, मग त्यावेळेस तुम्ही नाही मॅगीला आहे ना, आम्ही ही कमान बिमान काहीच टाकते नाही. मॅगीला आम्ही बैलच खुटून नेतो आणि ते पण आम्ही दोघं बापने कचरू पितो. तिसरा माणूस जर आला तर आमचा मॅगी पार 50 गडी आला तरी झुपून येणार नाही. बरं, आता हे घाटामध्ये आज एक गाडा मालक मुलापेक्षा बैलांना जास्त जीव लावतो. मुलाला नाही खायला घालतो, एवढं बैलांना खायला घालतो. तर म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा लोक शेतकरी हा घाटामध्ये बैलाला मारतो किंवा हाणतो. तर याच्याबद्दल तुम्ही किती सहमत आहे? मला बैलाला मारलं तर मला राग येतोय. माझा मॅगी एक चिमटी सुद्धा आम्ही मारती नाही. जर माझ्या मॅगीला मारलं ना तर घाटातच कोणाला झोपून देणार नाही. बैलांना आम्ही मारती नाही जास्त. लागलं आमच्या आजोबा पंजोबा बसले 40 वर्ष झाले गाडा पळून. बरं, जुन्या काळामध्ये कोणती बैल होते आपल्याकडे? जुन्या काळात आमच्याकडं निशान, थायमान्या, छब्या, राजा, जिंशा यांची काहीतरी अविस्मरणीय काही आठवण अशी सांगू शकता तुम्ही? बैल पहिल्यापासून आमच्या अशी झापेट बैल, पण ज्या गाठात जाते तिथं बारी बिडवणारी बैल होती. कुठं बाऱ्या झालेल्या आहेत किंवा असं काहीतरी त्यांचं एक ओळख राहिली नाही का माणसाच्या मनामध्ये की बाबा हा बापापासून नाही, पहिल्यापासून 40 ते 45 वर्ष झालं आमचा गाडा पळतोय. तर ते आमचे बैल, पहिलाच आमचा बैल साहित्याने म्हणून लांडवाडीत घेतला होता. पानसऱ्याकडून आम्ही जुना बैल यांनी घेतला होता. तो 72 हा मी सांगतो ना त्यांना, साहित्याने म्हणून त्याचं नाव होतं. शेट, मला सांगा की आता एक बैलाचं आणि बैलगाडा मालकाचं काय नातं असं? ते आपल्या मुलापेक्षा जास्त जीव लावतात. जेवढा मुलाला जीव लावत नाही तेवढा बैलाला जीव लावतात. बैल मालकाने आवाज दिला बैल शांतच राहतो. किती कसाही रागड बैल असू द्या. आमची बैल जर आवाजावरती कधी पण गाठात गेले आवाज दिला ना फार शांत होतो बैल. झोपलेला सुद्धा आम्ही दोघं भाऊ सोडून दुसरं माणूस कोणी नसतं. आमच्याकडे एवढी आफॅट विडी बैल आहेत, पण आवाजावर बैल शांत उभे. लंपी जो आला तर लंपी जनावरांसाठी आमच्या भागात वातावरण स्वच्छ असते. मग आमच्या भागात लंपी आता 4-5 वर्ष झाली लंपीची लाट आहे, पण आमच्या एकाही जनावराला लंपी झालेला नाही. ज्यावेळेस लंपी आला तर त्यावेळेस तुम्ही गोट्याची निगा कशी घेतली होती? स्वच्छता, मच्छर डास, गोचडी, गुरांना आपले डोस दिले. डॉक्टर यायचे, लंपी होऊ नये जरी झाला तर त्यांना हलक्या जावं म्हणून डोस द्यायची. लसीकरण व्हायचं, लसीकरण केलं होतं. गोट्यामध्ये कोण जाताना येताना काय तुम्ही म्हणजे काळजी काय घ्यायची?
स्वच्छता, मच्छर नाही झाले पाहिजे, स्टाफ टीप राहिले पाहिजे, काळजी आपली दुरी द्यायची, निरगुडीचा पाला. नातेवाईक कोणी बैल पाहण्यासाठी आले तर त्याला सॅनिटायझरने हातपाय धुवा, बैलाजवळ जास्त जाऊ नका, लांबूनच पहा. कसे आपला हा आजार खूप जनावरांना होऊ नये लंपी सारखा, त्यामुळे चांगली काळजी घेतली, स्वच्छता ठेवणे, जास्त करून कोणाला गोठ्यात जाऊन न देणे. आता मला सांगा, घाटामध्ये ज्यावेळेस तुमची बारी झोपायला जाते त्यावेळेस म्हणजे आपट गर्दी असते आणि एखाद्या चांगल्या बारीला गालबोट लागतं, तर तुम्ही कमिटीला काय संदेश देशाल? पहिले आम्ही कमिटीला आमची बैल पाहिल्याच लोक जास्त करून म्हणतात डाकायची बैल आली. लोक जर जास्त करून गाडत कोणी थांबत नाही. जी आमची झोपणारी माणसं आहेत तीच आपली निवडक पोरं, त्यांना माहिती बैल आमची जे सगळे आता प्रख्यात आहे. आढळराव पाटील कधी गेले का घाटात गेले का पहिले म्हणतात गप काय नाही आला डाका घाल्यांचा. ठीक आहे, तुमच्या बैलाला लोक काय भरतात म्हणून आजूबाजूला सरतात, इथं विषय तुमच्या एकट्याच्या बारीचा नाही, दुसऱ्या बाकीच्या बाऱ्यांचा पण. यात्रा कमिटीवर अवलंबून असं त्याने नियोजन कसं करायचं. नाही पण तुम्ही काय संदेश देशाल एक गाडा मालक म्हणून? कसे प्रत्येकाकडे बैल, आपण एक गाडा मालक आहे, ते पण गाडा मालक आहे, यात्रा बनवणारे आयोजक पण लोकांसाठीच भरत असतात. त्यांनी जेणेकरून चांगल्या बारीचं कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे, कोणाचा त्रास नाही झाला पाहिजे, त्यामुळे सर्वांनी आपणही काळजी घेतली पाहिजे आणि यात्रा कमिटीने काळजी घेतली पाहिजे. नाव सांग. माझं नाव साहिल दिनकर जंगले. बरं, आता मला सांगा, ही 6-7 बैल आहेत तुमच्या दावणीला, तर यांचं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत यांची खाण्यापिण्याची रुटीन कशी असते? रुटीन तसं सकाळी 6-6:30 वाजता त्यांना उन्हात बांधतात बाहेर. उन्हात बांधले का मग त्यांना थोडा कडबा घालतात. कडबा घातलं का मग आता आमच्याकडे काही हिरवा चारा नाही आमच्याकडे, त्याच्यामुळं खालून आणावं लागतो आम्हाला लांबून. तो हिरवा चारा थोडा थोडा घातला का मग 10-10:30 वाजता पाणी पाजायचं. पाणी पाजले का परत आतमध्ये सावलीला बांधायची आणि मग 3 वाजेपर्यंत काही त्यांच्याकडे बघायचं नाही. आणि मग 3-3:30ला परत बाहेर बांधायची, परत कडबा घालायचा. कडबा घातला का परत थोडा हिरवा चारा चारायचा आणि मग नंतरून परत पाणी पाजायचं, आत बांधायची. बरं, यांचा खुराक कसा असतो? खुराक त्यांना प्युअर शेंगदाणा पेंड, अजून ते स्पीड किंग म्हणून आहे ते एक, चुनी, गव्हाचं पीठ आणि 2-2 लिटर दूध असं असतं. आता समजा उदाहरणार्थ तुमची बारी ज्यावेळेस म्हणजे उद्या तुमचं टोकन आहे, तर तुमची तयारी कशी असते? आमची तयारी आदल्या दिवसापासून असते. आदल्या दिवशी सगळी पोरं एकत्र येतात, कशी झोपायची, कोण कुठे थांबायचे, प्रत्येकाला ज्याचं त्याचं माहीत असतं. कोण गाड्यावर, कोण बैल धरायला, कोण काय करायला, सगळं नेमून दिलेले. तर यात्रेला जायचं जर म्हणलं तर आम्ही आदल्या दिवशी सगळे बैल धुवून ठेवतो आणि मग सकाळी गाडी भरायच्या आधी गाडा बिडा पुजून इथं आमच्या इथं भैरवनाथाचं मंदिर आहे, भैरवनाथाच्या मंदिरात तळी भांडारा करून मगच आम्ही गाडीत बैल भरतो. बरं, आता घाटामध्ये गेल्याच्या नंतर तुमचं प्रत्येकाचं नियोजन कसं असतं? पूर्ण जो तुमचा संघ आहे किंवा तुमचा ग्रुप आहे, तर तुमचं म्हणजे इथनं निगसपर्यंत तर लास्ट बारी तळ्यात आळ्यामध्ये बैल पकडसपर्यंत कसं नियोजन असतं? नियोजन आता आमचे 2-3 येडे बैल आहेत, त्याच्यामुळे ते गोट्या भाऊ शिवाय दुसरं कोण त्यांना झुपत नाही. गोट्या भाऊ असतील, आपले गोडेगावचे अक्षय भाऊ काळे असतील, हे झुपतात ते बैल. आणि वरती धरायला आमचा गणेश म्हणून एक मुलगा आहे, सूरज असेल, ते असतात वरती आळ्यामध्ये धरायला. आता समजा उदाहरणार्थ तुमच्या तालुक्यामध्ये येलो आर्मी बांडा ग्रुप तयार झालाय, ती पोरं मागचा पुढचा विचार करत नाही, किती येडा बैल असू द्या, ते पकडल्याशिवाय राहत नाही. तर प्रत्येक कमिटीने त्यांचा उदरनिर्वाह पाहायला पाहिजे का नको? बघायला पाहिजे. आज तुमची मोला मागाची बैल आहे तेवढी आळ तोडून बाहेर जातात, मोडतोड होती, लागालाग होती, याचा खूप खर्च होतो गाडा मालकाला किंवा कधी कधी कर्मालाही हात लावायला लागतो. तर ती स्वतःचा जीव धोक्यात घालून ती बैल पकडतात. तर प्रत्येक कमिटीला तुम्ही काय संदेश देशाल की बाबा चांगलं आहे की वाईट आहे? तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक यात्रा कमिटीने आणि प्रत्येक गाडा मालकाने जेवढी होईल तेवढी मदत त्यांना करायला पाहिजे. 200, 500, 1000 अशी मदत करायला पाहिजे, कारण आपले एवढे लाख मोलाचे बैल आज ते सुखरूप धरतात वरती.
त्याच्यामुळे त्यांना थोडीफार मदत केली पाहिजे प्रत्येक गाड्या मालकाने. तर आता मला सांगा की तुमचं मॅगी झालं, तुमची जे पण बैल आहेत सगळे कुठं कुठं बाऱ्या बसलेले आहेत, कुठं कुठं फायनल झालेले आहेत तुमचे, आणि यांना काय पारितोषिक भेटलेली आहेत? यांना आता ह्या सीजनला आता 2 घाटाचा राजाबारी झालेली, मॅगिओ झाली, अशोको झाली, सुंदरो झाली, पिल्या होता, तो वजीर होता, हा वजीर, आणि ती ही सगळी बैल होती आपली. त्यांच्या घाटाचा राजा आपली इथं गावरवाडीत एक झाली, एक गोव्याला. हे आमचं नियोजन ते अक्षयभाई काळे म्हणले आपल्याला नियोजन करायची माहिती सासरवाडी. मला म्हणले बैल लागन, म्हणलं बाबा बैलाला लागलेली आहे जरा, म्हणला ट्रीटमेंट करू आपण जरा थोडंसं आपली याची थोडीशी लागलेली ट्रीटमेंट म्हणला करू. त्यांनी केली ती थोडीशी, डॉक्टर आहेत ते म्हणलं, त्यांनी आपलं इंजेक्शन दिलं, एक पिन किलर म्हणून इंजेक्शन दिलं. मग त्याच्यावर बैल ते म्हणले आपल्याला झोपाय न्यायचं. तर आम्ही इथून मग 3:30-4 वाजता आम्ही बैल भरला इथून. म्हणले आपल्याला न्यायचं आहे बा सासरवाडीत यात्रा आहे माई मंडळीने, ते म्हणले आपल्याला बैल झोपायचं आहे तिथं. म्हणलं जाऊ घेऊन बुवा. तिथं गेलो तर राहिले होते फक्त मोजून 5 गाडी माग झोपायला, आम्हाला 5 गाडीच राहिले होते दिवसभरात, 5 गाडी राहिले होते. मग आम्ही गेलो तर आमचा बैल जरा लई गरम झाला होता, नेतानीच लई गरम झाला. अक्षय बाबा म्हणलं बा 2-3 गाड्या जाऊन द्या पुढं, बैल त्यावर शांत होईल. उतरवला गाडीतून, शांत झाला बैल. आम्ही झोपायला घेतला तर झोपणी आमची परफेक्ट झोपणी झाली. तर आमची वारी 11:71 झाली, 10:71 झाली आमची वारी तिथं. ते 10:71 वारी झाल्यावर मग पोरांचा आनंद अक्षय भाऊन यांनी डपडी बिपडी लावून बैलाची मिरवणूक त्या सालोबाचं मंदिर आहे तिथं, त्या मंदिरापाशी बैल नेला आम्ही. तिथं पण बैल लई गरम झाला. मग पोरांना म्हणलं आपला बैल लई गरम झालेला आहे, लई पुढे नेल्यावर बैल ओढाला बिडाला तर लागला करण्यापेक्षा पण करा, इथं स्टॉप करा म्हणलं. तिथं स्टॉप केले आम्ही. तिथून तिथून ते झालं. मग अशोक नेला आम्ही, आता याला नेला होता लिमगाव साव्याला, 2-3 दिवसापूर्वी नेला होता. तिथं 11:68 बारी झाली. कांडे उजबला होता आपला अशोक, ते भाऊकी सरकार बाबू गाडगे म्हणून, त्यांनी आपले जोडीदार आहेत, त्यांनी मागितलं होतं, त्याच्या गावची यात्रा होती म्हणून मग तिथं घेऊन गेलो होतो अशोकला. पारितोषिक काय काय भेटले? पारितोषिक आपल्याला ह्या ट्रॉफ्या 4-5 भेटल्या, 2 मोटरसायकली भेटल्या. हे बक्षीस असं हे किरकोळ ह्या ट्रॉफ्या 7-8 झाल्या असेल आपल्याला भेटलेल्या. आता मला सांगा की तुमच्या हातातून बैल सुटताना चूक झाली तुमच्याकडनं, आणि ज्यावेळेस बारी भिडली आणि अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी आलं, असं कोणता तुमच्या डोक्यामध्ये घाट आहे का? माझ्या डोक्यामध्ये इथं गावरवाडीला मी फायनलला बैल झोपायला घेतला. अशोक बैलाचे झाले होते 3 राऊंड, 4थ्या राऊंडला बैल झोपायला म्हणून घेतला. अक्षरशः माझ्या डोळ्यात तो 4थ्या राऊंडला झोपायला घेतला म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. तर काळे बंधू डाकाळे, तुम्ही खूप छान मुलाखत दिली, त्याच्याबद्दल माझ्या चॅनलकडनं शेतकरी ब्रँड पुणे आणि आमचे कॅमेरामॅन विकास जाधव यांच्याकडनं तुम्हाला पुढच्या घाटासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.